जय श्री महाकाल सगळ्यांना, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग। मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नम्रताज व्लॉग। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मीही मजेत आहे। सो आज आपण चाललेलो आहोत माथेरानला। कसं माथेरान आहे आणि काय काय तिथे बघण्यासारखं आहे सगळं मी एक्सप्लोअर करणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून गाईज। फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत कोतवाल प्रवेशद्वाराच्या इथे। इथून तुम्हाला दिसतच असेल कितीतरी टॅक्सी आहेत, टॅक्सी करून वरती जायला लागतं। पर पर्सन अडल्टचे 100 रुपीज आहे आणि लहान मुलं असतील तर 50 रुपये आहेत। सो पर पर्सन 100 रुपये घेतले जातात। टॅक्सी कंपल्सरी आहे कारण की इथून खूप लांब आहे, तिथून पुढेही आणखीन खूप लांब आहे, त्यामुळे टॅक्सी करूनच जा असं मी सजेस्ट करेल। आणि तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे। सो तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा, पुढची इन्फॉर्मेशन थोड्या वेळात देते। स्टे ट्यून गाईज। सो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि इथून किती सुंदर व्ह्यू येतोय तुम्ही बघू शकता। इथून पुढे कसं जायचं हे थोड्या वेळात सांगते, तोपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करा। पुढे आपल्याला थोडंसं चालत जावं लागतं। मग आपल्याला लागतं हे तिकीट घर। इथे तुम्ही तिकीट बघू शकता। इथे तुम्ही टॉय ट्रेनचं तिकीट आणि प्रवेश
करण्याचं तिकीट काढू शकता. सो काय काय रेट आहे तुम्ही बघितलं असेल, स्क्रीनशॉट काढून ठेवा. तिकीट चेक केल्याशिवाय तुम्हाला आत सोडल्या जात नाही. सो तिकीट काढणं कंपल्सरी आहे. आणि काय काय प्राईज आहे तुम्ही आता बघितलंच असेल. सो इथून गेल्यानंतर पुढे काय करायचं आहे ते मी थोड्या वेळात सांगते. तोपर्यंत लोक एन्जॉय करा. स्टे ट्यून गाईज. सो इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला हे घोडे दिसत आहेत. हे आपण इथून पॉईंटपर्यंत जाण्यासाठी घेऊन जाऊ शकतो. पर पर्सन 700 का 1200 रुपये काहीतरी आहे, मला एक्झॅक्ट नाही माहिती, कारण की मी तर गेले नव्हते आणि मी रेकमेंड पण करणार नाही. कारण की यांची अवस्था तुम्ही बघू शकता. त्यांचे खरंच इतके पाय दुखतात. आपले पाय दुखतात तर त्यांचे का नाही, ते एक पाय अक्षरशः उचलतात, त्यांचे इतके पाय दुखतात म्हणून, आणि ते बसतही नाही. सो एनिवेज, ज्याची त्याची इच्छा. पुढे काय काय ऑप्शन आहे ते सांगते. स्टे ट्यून गाईज. इकडे इसको बोलते घोडा. बापरे, आम्ही बघितलं काय घोड्याने घोडा दाखवला. सो ही होती आमची थोडी मस्ती. सो हे सेकंड ऑप्शन आहे तुम्हाला पॉईंटपर्यंत जाण्यासाठी. यांचेही चार्जेस मला माहीत नाही आहे, पण हे सेकंड ऑप्शन आहे. तुम्ही यातूनही जाऊ शकता, तुम्हाला जिथपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत. स्टे ट्यून गाईज. सो थर्ड ऑप्शन आहे ई रिक्षा. इलेक्ट्रिकल रिक्षाने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. वेलकम टू माथेरान गाईज. सो फोर्थ ऑप्शन आहे टॉय ट्रेन. टॉय ट्रेननेही तुम्ही जाऊ शकता. आणि टॉय ट्रेन चालू आहे. खालच्या साईडची बंद असते पावसाळ्यामध्ये, पण वरची जी आहे ती टॉय ट्रेन चालू असते. पण त्यासाठी तुम्हाला आधीच प्री बुकिंग करावं लागतं. अदरवाईज तुम्ही गर्दी किती आहे ते बघू शकता. इतक्या संख्येत लोक असतात की टॉय ट्रेनचं तिकीट भेटणं खूप मुश्किल असतं. त्यामुळे लवकर जाऊन तिकीट काढा. आणि त्याचा टायमिंगही फिक्स असतो. सो तो टायमिंगही बघून घ्या. मी तुम्हाला मागच्या याच्यामध्येच त्याचे रेट वगैरे दाखवलेले आहेत. सो तो स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. आणि टॉय ट्रेन खूप सुंदर आहे. त्याची बसण्याची अरेंजमेंट पण खूप सुंदर आहे. पण आधी तिकीट काढावं लागतं. तिकीटवरती तुमचं सीट नंबर असतं, ते मी पुढे तुम्हाला दाखवलेलंच आहे. सो स्टे ट्यून गाईज. सो इथे तुम्ही बघू शकता की ते सीट नंबर बघतायत. सीट नंबर तुमच्या तिकिटावर असतं, ते बघूनच तुम्ही तुमच्या सीटवर बसू शकता. आणि सीट्स पण किती छान आहेत तुम्ही बघू शकता. पण खूप छोटीशी ट्रेन आहे आणि लोक खूप जास्त क्वांटिटीत आहेत, त्यामुळे तिकीट भेटणं थोडंसं मुश्किल होतं. पण असं काही नाही आहे की अगदी पॉसिबलच नाही आहे, तुम्ही काढू शकता, पण थोडं लवकर जायला लागेल.
हो गया हो गया हो गया. बना दिया बंद. अंदर वो बैठ गया. आलो माथेरानला आलो. तू ओरडली नाही का आई? मी माथेरानला आले. नाही हा जरा माझा दिवस खराब आहे. जरा नाही खूप. यांनी बघा हे बघा झाड, काय झाडी काय डोंगर पुढं काय तो काहीतरी होता ना तो डायलॉग. सो हे आहे 5th ऑप्शन, 11 नंबरची गाडी म्हणजे चालत चालत जाणं. सो ह्या रेल्वे ट्रॅकवरनं तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत जाऊ शकता. जसंच की माथेरानमधलं मेन मार्केट इथून लागतं, त्यानंतर राम मंदिर आहे आणि भरपूर पॉईंट्स आहेत. जवळपास 40 पॉईंट आहेत. तुम्हाला जेवढे पॉईंट कवर करणं शक्य आहे, जेवढं बघणं शक्य आहे तेवढं तुम्ही बघू शकता. सो आपण कुठे कुठे जातो आहे, काय काय करतो आहे, त्यासाठी स्टे ट्यून गाईज. आले तो का आले
ही आमची ओरकाची टीम मांजरी संघ गप्पा मारताना. घेऊन चल आपल्याला कुठं हा जरा कटिंग करायला पाहिजे. पिटी घेताय का तिची? गाईज नेहा मॅडम कप ठेवला. नाही मी म्हंटल ठेवला. चिकन 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 नाही चिकन फिश फिश. सो ह्या व्लॉगचा एंड आपण इथेच करूया. भेटूया परत नवीन अशाच व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. कोणते कोणते पॉईंट कव्हर केले ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज, बाय बाय.